षटकार यो स्टेडियमच्या बाहेर गेला बॉल. मुश्रीफ साहेब सगळ्यांचा बाप आहे. यांना लाज वाटली पाहिजे आणि लोकांना दिशाभूल करून त्यांचं काय ठाव ठिकाण लागलं त्याची लायकी ते दिसलेली आहे. मंत्री हसन मुश्रीफांनी विजयाचा षटकार हा मारलेला आहे. मंत्री मुश्रीफ पुन्हा कागल विधान परिषदेवर निवडून गेलेले आहेत. जी सर्वांची अपेक्षा होती ती मुश्रीफांनी पूर्ण केलेली आहे. पुन्हा एकदा विकास पर्वाला नव्या सुरुवात होते. अशा परिस्थितीत जे मागच्या 15 दिवस पहिले यामध्ये अनेक मोठमोठ्या लोकांचे अनेक लहान मोठ्या संघटनांचे जे हात होते हे मुश्रीफांच्या सोबत होते. गडहिंग्लज येथील आप्पा उर्फ सिद्धीर शिवणे यांचं देखील बहुमूल्य सहकार्य हे मुश्रीफांना होतं. त्यांचा पाठिंबा दिलेला होता. आप्पा शिवणे आपल्याबद्दल. मुश्रीफ साहेब निवडून आले, 6व्यांदा षटकार मारलाय. काय वाटतंय मुश्रीफांबद्दल? मुश्रीफ साहेब बोलत नाहीत, करून दाखवतात. आणि कार्यकर्ते हे गुलाल टाकणार हे शपथ घेतलेले कार्यकर्त्यांनी. आणि षटकार यो कॅच घ्यायला वेळ गावलेली लोकांनी स्टेडियमच्या बाहेर गेला बॉल. मुश्रीफ साहेब नादात कधी स्वप्नात बी लागायचं नाही. मुश्रीफ साहेब सगळ्यांचा बाप आहे. आता उपमुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही मुश्रीफ साहेब. जनतेचा कौल हो, साधा कौल नाही हो. भले भले बडू बोलतात ते बोलून मुश्रीफ करून दाखवतात. काय वाटते प्रचार दरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप झाले मुश्रीफांच्यावर, तरी देखील साहेब या सर्वाला गाडून मुश्रीफ साहेब निवडून आले. यांना लाज वाटली पाहिजे. या साहेब पहिले जन्मतापासूनच तिने कामाची सुरुवात केली आहे. तिने सकाळी उठतात पाटे हे जगाला माहीत आहे सगळं. आणि लोकांना दिशाभूल करून त्यांचं काय ठाव ठिकाण लागलं त्याची लायकी ते दिसलेली आहे. मुश्रीफ साहेब शेवटी बापच आहे. आज जिथं कमी आहे तिथं आम्ही आहेच. मुश्रीफ साहेब आमदार झालेत, महायुतीचं सरकार येण्याची दाट शक्यता आहे. परत पालकमंत्री होतील, पालकमंत्री होतील. काय वाटते गडहिंग्लजच्या विकासाला कसं मुश्रीफ चालना देतील? आता काय थोडं शिल्लक राहिलेलं आहे. ते बी काम साहेब करणार आहेत. आणि साहेब म्हणजे साहेबच, शब्द नाहीत. ते दैवत आहे, दैवत. साहेबांना काय शुभेच्छा देत आहे? आप्पा शिवणे, जय गणेश, त्यानंतर तुमचं मराठा महासंघ आणि तमाम मराठी बांधवांच्याकडून एक मराठी नेता म्हणून. मुश्रीफ साहेब म्हणजे मुश्रीफ साहेबच, शब्द नाही त्यांना. हे लोकांनी कौल दिलेला आहे. साहेबांना लवकरच कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात न दुसऱ्या टप्प्यात त्यांचं ठरलेलं आहे. उपमंत्रीपद त्यांना साहेबांनी ठरलेलं आहे. आणि गडहिंग्लजमध्ये जल्लोष जोरात चालू आहे. आणि गडहिंग्लजचं काय सिलेक्ट होणार कोल्हापूर जिल्ह्याचं. आणि पालकमंत्री हे मुश्रीफ आहेतच. हे पद कायम परमनंट आमदार होतं तर कायम पालकमंत्री हे शब्द राहणार आहे. मुश्रीफ परमनंट पालक. तर कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण आहे. जे पाठिंबा दिलेले आहेत आप्पा शिवणे यांनी सांगितलेलं आहे पुन्हा एकदा पालकमंत्री म्हणतील, राज्याचे उपमुख्यमंत्री होतील. अशा शुभेच्छा आप्पा उर्फ सिद्धीर शिवणे आणि जय गणेश असेल, मराठा महासंघाला असेल, संभ्रम मराठा महासंघाच्या वतीने असेल किंवा सकल मराठा बांधवांच्या वतीने असेल त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा हसन मुश्रीफ गडहिंग्लजचा विकास हा सर्वांकडे करतील असा विश्वास आप्पा शिवणे यांनी व्यक्त केलेला आहे. गडहिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे.